मूल घडवताना मुलीपेक्षा मुलाला जास्त गरज आहे। मुलीने कसे कपडे घालून बाहेर गेलं पाहिजे असं कोणीतरी आता सांगितलं, पण मुलाला हे शिकवतो का आपण की कसेही कपडे तिने घातलेले असले तरी तुझी बघण्याची नजर बहिणीसारखी हवी। बाईला एक गोष्ट इतकी चांगली चिटकलेली आहे, तो म्हणजे त्याग करा। नमस्कार। एक गोष्ट तुम्हाला आधीच सांगते की मागच्या 6 महिन्यात मी 5 कुटुंब तुटताना पाहिले आणि 5मध्ये त्या मुलींची चूक नव्हती। पण आपण जेव्हा बोललो इथे सगळ्या बायका, संसारात कुटुंब हे 2 चाकं आणि मुलगा मुलगी, सून असते, आई असते, आजी असते, मग पुरुष पण असतो की, आजोबा असतो, बाप असतो, भाऊ असतो, नवरा असतो, मुलगा असतो, पण नाही, आम्ही बाई असतो। कारण बाईला एक गोष्ट इतकी चांगली चिटकलेली आहे, तो म्हणजे त्याग करा। तुम्हाला मातृत्व दिलंय, तुम्ही महान आहे, पण नाव बापाचं लावू। एकाही बाईला या गोष्टीबद्दल खंत वाटत नाही। बाई शिकली का? ती शिकली म्हणूनच सगळे संसार तुटताय। तिच्या शिकल्यामुळे गर्वच घुसून गेलेला आहे। असं जर आपलं मत असेल तर आपण आपल्या मुलींना शिकायला शाळेत पाठवत नाही का? बाईने तिचा रोल बरोबर आणलेला आहे आतापर्यंत वाढवत। अशिक्षित बाईपासून स्वयंपाकघरापासून माझघरात आणि माझघरापासून ऑफिसपर्यंत ती स्वतःच्या बळावर पोहोचली आहे, हे तर तुम्ही मान्य करता सगळ्या। तिथे तिला एकाही पुरुषाने साथ द्यावी म्हणून तिला किती कष्ट करावे लागले असतील हे मान्य करता? तर मग तुम्ही स्वतःची बाजू मांडा याच्यानंतर। कारण तुम्ही तुमची जर मुलगी इथे ऐकत असेल ही, तर ही काय घेऊन जाईल की मी त्याग केला पाहिजे, मी सगळं केलं पाहिजे। मी आज इथे उभे राहून गर्वाने सांगते की माझ्या आई वडिलांचं माझ्या नवऱ्याने केलं, कारण त्याला ते संस्कार मिळाले होते की पुरुषाने करू नये सेवा आणि त्याग, असं नसतं। मी इनरव्हीलची चेअरमन होण्यासाठी माझ्या नवऱ्याने माझ्या आईचं आजारपण काढलं 1 वर्षभर घरात राहून, म्हणून मी ते होऊ शकली। कारण त्या पुरुषाला हे त्याच्या आईने शिकवलं होतं की असं काहीही नसतं, हे काम बाईचं आणि हे काम पुरुषाचं। तर जर मुलीसाठी माझ्याकडे जे काउन्सिलिंगला येतात लग्नाच्या आधी, तर मुलीचं आणि काउन्सिलिंग करायचं असेल तर ती जन्मल्याबरोबर करा आणि मुलाचं सुद्धा त्याच्यासोबत करा। त्याग हा तुमच्यासाठी खूप मोठा गहना होता। गहना म्हणतात ज्वेलरी, ऑर्नामेंट, दागिना। तो त्याग करा, पण सगळ्यांनी करा। कोणासाठी त्याग करावा हे सुद्धा गणित आहे। आपण कोणासाठी त्याग करतोय, त्या त्यागाची त्याला कितपत गरज आहे हे पण बघा, आणि त्या त्यागासाठी तो किती तुम्हाला मान देतो हे बघा। मुलीचं लग्न करताना सगळं बघा जे बघायचं असेल, पण तिला रिस्पेक्ट मिळतो आहे की नाही हे बघा, तिला मान मिळतो आहे की नाही हे बघा। हे मुलीला आम्ही शिकवत नाही। आणि जेव्हा ती दुसरीकडे, आम्ही 2च गोष्टी मुलीला शिकवतो। हे बघ, तुला सगळं आलं पाहिजे, तुला सासरी जायचं आहे, हे बघ तू सगळ्यांचं ऐकलं पाहिजे, तुला नमून राहिलं पाहिजे, जरा स्वतःला खालचं समजून वागलं पाहिजे, सगळ्या मोठ्यांच्या होला हो लावली पाहिजे। मग तिला शिकवतात कशाला? म्हणजे किती विरोधाभास आहे आपल्या ह्याच्यात बघा। एकीकडे तिला इंजिनियर डॉक्टर करतात आणि दुसरीकडे मत मांडू नका म्हणतात। एकीकडे ती 2 घरते, ते असं म्हणतात ना, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी, तसं तिला 2-2 घरं असतात, पण तिचं एकही घर नसतं। मी माझा क्लायंट आत्ताच पाहिलेला आहे। 32 वर्षाची मुलगी, लग्नाच्या 10 वर्षानंतर नवऱ्याने तिला काढून बाहेर टाकलं, बापाकडे जागा नाही, नवऱ्याकडे जागा नाही, आणि फॉरेनला तिला लग्न करून पाठवलं होतं। ह्या मुलीचं काय उद्ध्वस्त केलं त्या मुलीने? तो संसार। तिथे राहिली, तिने स्वबळावर शिकली, स्वतःचं मूल जन्माला घातलं, त्या नवऱ्याला मूल दिलं, फॅमिली दिली, सर्व दिलं, आणि तरीही ती मुलगी रिकाम्या हाती राहिली। हे आम्ही मुलीला जन्मल्यानंतर शिकवायला पाहिजे की स्वतःच्या पायावर उभी राहा। मूल घडवताना मुलीपेक्षा मुलाला जास्त गरज आहे। मुलीने कसे कपडे घालून बाहेर गेलं पाहिजे असं कोणीतरी आता सांगितलं, पण मुलाला हे शिकवतो का आपण की कसेही कपडे तिने घातलेले असले तरी तुझी बघण्याची नजर बहिणीसारखी हवी।
ती तुझ्या बहिणीने कपडे तसे घातले, शॉर्ट्स आणि टी शर्ट घालून ती फिरली तर ती तुझी बहीण आहे म्हणून त्या नजरेने बघणार, पण बाहेर दुसरी मुलगी दिसली तर आम्ही तिला आमची मालमत्ता समजणार. मुलीने 7च्या आत घरात यायचं आणि बाहेर मुलं 12 वाजेपर्यंत उन्मादपणे तुमची जर हुंडारत असतील आणि अशा नजरेने मुलींकडे बघत असतील तर ती नजर त्यांची बदलण्याची जबाबदारी एका आईची आहे, म्हणजे एका बाईची आहे. आई बदलली तर मुली बदलतील आणि मुली बदलतील तर त्यांचे संसार बदलतील, हे नक्की. नुसतं ऐकून घेणारी एक व्यक्ती एका लिमिट नंतर बोलते. आपल्यामध्ये म्हणी फार छान आहे, पाय दाबला की किंचाळणारच, ही आपली म्हण आहे. संसाराची 2 चाकं सारखी असली पाहिजे. आतापर्यंत आपल्याला इतकं उल्लू बनवलं होतं की हे एक चाक आहे ते स्वयंपाकघरातलं आहे, दुसरं चाक आहे हे बाहेरच्यांसाठी आहे. आत्ता कोणीतरी बोललं की आम्ही अशी वेळ होती की फक्त घरामध्ये बाप बोलायचे किंवा नवरा बोलायचा, कारण त्याच्याजवळ सगळं अर्थांजन होतं आणि बाकी सगळ्यांनी त्याला मम म्हणायचं, असं कोणीतरी भाषणात बोललं. माझ्या माहितीप्रमाणे त्या सगळ्या शिकलेल्या आहेत. त्या मम म्हणतील का? आणि जर ती पैसा कमवते तर तिने तिचं मत सांगितलं की गुड्डे ऐवजी क्रॅकजॅक चांगलं आहे, तर ह्याच्यामध्ये नवऱ्याने ऐकून घेण्यात त्याचा कमीपणा कुठे येतो? पण येतो, कारण त्याला पिढीच्यात हे शिकवलेलं आहे की यू आर सुपिरियर, आणि ती सुपिरियर नाही आहे, ती तुझ्याकडे आलेली आहे म्हणून ती आपल्या घरात आलेली आहे. त्यामुळे तिला कसं वागवायचं हे आम्ही ठरवणार. आणि कोणत्याही जिवंत माणसाला दुसऱ्या जिवंत माणसाने कसं राहावं हे शिकवणं ह्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही, जर ती तुमची मुलगी असेल तर. आता तुम्ही ठरवायचं की तुम्ही तुमच्या मुलीला काय शिकवून पाठवायचं आहे आणि तुम्ही ठरवायचं की तुम्ही तुमच्या मुलाला काय म्हणून मोठं करणार. मला ही मतं सांगावीशी वाटली म्हणून मी इथे सांगितली की निदान तुम्ही आज ह्याच्यासाठी कॉम्पिटिशनसाठी तुमची मतं मांडली, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. मात्र तुम्ही स्वतः या सर्व मुद्द्यांवर विचार करा. त्याग करणं सोडून द्या. तुम्हाला जे काही ज्या वयात करायचं आहे ते करा. तुम्हाला मिडी घालायची मिडी घाला. कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष देऊ नका. आपल्याला आपली लिमिट माहीत असते. आम्हाला ही लिमिट कधीच घातली नाही, कोणीही घातली नाही. मी वाहवली आहे असं किती जण म्हणू शकतात तुमच्यापैकी? इमानदारीत सांगा, असं काही होत नाही. स्वतःला स्वतःची इज्जत खूप प्यारी असते आणि ती समजण्याची अक्कल तुम्ही तुमच्या मुलींना शिक्षणातून देतायत. त्यांचे पाय का? म्हणजे आम्ही तुम्हाला गळ्यात दोरी बांधू, तुम्हाला मोकळा असा सोडू की छू जा, हो इंजिनियर, जा हो डॉक्टर, मात्र दोरी माझ्या हातात आहे. पाहिजे तेव्हा ती अशी सर्रकन ओढेल, उद्या एक मुलगा आणून उभा करेल, कर याच्याशी लग्न. मग ती मुलगी राहिली नाही तर तिने तिचं संसार उद्ध्वस्त केला हे म्हणण्याची तुमची काय आहे का गरज? नाही. तुम्हाला आहे का ती त्याची जाणीव? नाही आहे. तुम्हाला अधिकारच नाही तसा. पण आम्ही असे वागतो. आमची वागण्याची ही पॅटर्न आहे. आमची मुलगी आमच्या नंतर 30 वर्षानंतर जन्माला आली हे विसरून जातो. त्याच्या 20 वर्षानंतर ती यंग होते. ती यंग होते तेव्हा आपण 50शीचे असतो. आम्ही आमचे कायदे तिला लावतो. आम्ही डोक्यावर पदराशिवाय बाहेर नाही पडायचो. हे काय घालून चालली? अगं पण ती 50 वर्षानंतर जातीये. ती आता AIच्या जमान्यात जन्माला आली आहे. तिच्या समोर इंटरनेट आहे. तुम्ही का टीव्ही घेऊन बसले? माझ्या नवऱ्याची दुसरी बायको बघा की तिसरी बायको बघा. ती तर जगामधलं सगळं काही बघते आणि तिच्यापासून तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. तुम्हाला शक्यच नाही ते हिरावून घेणं, कारण की ते जग ओपन आहे, उघडे किताब, खुली किताब आहे. तुम्ही त्याला काय काय बंद करणार आणि काय काय नाही दाखवणार, आणि तुम्ही जितकी बंधनं ठेवाल तितकं उद्ध्वस्त होईल. आणि मला नाही वाटत कोणत्याही स्त्रीने तिची जबाबदारी टाळली. आपल्या मॅडम आहेत, PhD, डबल PhD, ट्रिपल PhD झालेल्या, त्यांनी संसार केला, मुलं मोठी केली, सगळ्या सुशिक्षित आहेत इथे बसलेल्या. असं आपण डिव्हायडेशन करू शकतो का की ही हाऊसवाईफ आहे त्यामुळे हिने खूप छान संसार केला, हिने हिची मुलं घडवली, सगळं केलं, पण ह्यांनी नाही केलं. ही काय दुसरी दिवसभर दवाखान्यात बसते, तिच्या नवऱ्याला खायला नसतं, असं तुम्हाला कधी कंप्लेंट आली आहे का? नाही, तसं होत नाही. तर ह्याच्यामध्ये बॅलेन्स असतो. दोघांचाही सेम त्याग पाहिजे. बाईने त्याग करायला पाहिजे हे विसरा. माणसाने त्याग करायला पाहिजे. या घडीला जर माझ्या नवऱ्याला त्याग करायची गरज आहे तर त्याने करावा. प्रत्येकच वेळेस मी बाई आहे म्हणून मी करायचा, हे तुमच्या डोक्यावरती
पूर्णपणे असं गच्च भरून ठेवलेलं आहे, ठोकून ठोकून आणि वरून पॅक बंद सीलबंद केलेलं, त्याच्यावरती झाकण लावलंय. ते झाकण साटकन उघडा तर तुम्हाला कळेल. थँक्यू.